आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरज येथील भारत लाईट हाऊसला आग, लाखो रुपयांचे इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक। मिरज शहरातील जवाहर चौक परिसरात असलेल्या भारत लाईट हाऊस या इलेक्ट्रिकल साहित्याच्या दुकानाला आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाले आहे। सकाळी दुकान बंद असताना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दुकानाच्या शटरमधून धूर येताना दिसून आला। ही बाब लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ अग्निशमक दलासह दुकानाचे मालक मेघाने यांना याबाबत माहिती दिली। माहिती मिळताच मिरज व सांगली येथील अग्निशमक दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमक दलाच्या जवानांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। आग वाढू नये म्हणून तात्काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला। अग्निशमक दलाने जोरदार प्रयत्न करून अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल साहित्याचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। या घटनेचा पुढील तपास संबंधित प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नेमके आगीत कितीचे नुकसान झाले याचा आकडा समजू शकला नाही। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।